तर नमस्कार आपल्या शेतकरी मित्रांनो. आज आपण परत एकदा आलोय आपल्या 100 व्हिडिओ 100 दिवसातल्या चॅलेंजमध्ये. म्हणजे 100 दिवस 100 व्हिडिओ अपलोड करायचं हे आपलं चॅलेंज आहे. यूट्यूबवर आपलं हे चॅलेंज चालू आहे. आणि कसं आहे, आपल्याकडे वातावरण झालं होतं पावसाचं, पाऊस पडला आहे विषय, बाकी काय नाही. पाऊस बऱ्यापैकी तर झाला आहे. आणि आपण बाकीचं आता म्हणजे कसं लय बाकी काही विषय नाही. आता उसाला पाणी बिणी झालंय, आपलं आळवणी झाली, तिथे तुम्हाला व्हिडिओ टाकला, पाणी झालं. आता फवारणी घेणार आहे आपण तणनाशकची, कारण की टिकली बारीक दिसायला लागली आहे आणि टोमॅटोचा तोडा पण आहे आपला. तर आजचा हा व्हिडिओ आपण पूर्णपणे कंटिन्यू सांगतो तुम्हाला की आजचं नियोजन आपण काय काय केलं. उसाला पाणी दिलं, आळवणी झाली, पाणी झालं, एक पाणी झालं आपले, आणि टोमॅटोला आपलं पाणी चालूच आहे टोमॅटोला. आणि बाकी विषयी त्याला आता फवारणी घ्यायची, कारण की आपण त्याचा विचार करतोय खोडवा ठेवायचा. तर बघूया खोडवा ठेवायचा का काय करायचं. फुटवा बिटवा तर दिसतोय चांगला, अजून फुलकळी 2 दिवसात आपल्याला कळेल की बाबा हाय का नाही, काय होते रोगराईचं हे अंदाजाव किंवा रेटच्या अंदाजाव आपण बाग ठेवायची का काय करायचे ते बघूया. कारण की सगळ्यांच्या बागा ह्या गरमीमुळे तर आल्या त्या ओढून, यायला गरम होते. आधी जरा AC चालू करतो, थांबा. AC चालू झाला. हां, तर गरमीमुळं बागा आल्यात ओढून, त्यामुळं आपलं गणित जरा वाईच चाललंय या बाकीच्या गोष्टींचं. तर बघूया आपलं डेलीचं काय होतंय काय नाही, आणि तुम्हाला सांगतोच. आपल्या गाडीचं टायर मोठं असल्यामुळं आपल्याला काय अडचण येत नाही. आत्ता आपण वावरातनं घातली बघा, टायर दाखवतो तुम्हाला आपल्या गाडीचं. टॉपचा आहे तो, टॉपचा खर्च केला आहे. टायर बघा कसा आहे, बाहेर आहे आणि एकदम ऑफ रोडिंग टायर आहे. टायरने बरोबर मडगाडच काढले. पावसाळ्यातली अडचण होती आपल्याला राहण्यात यावा, त्यामुळं आपण ते टायर आपण असं टाकलेलं बघा. मग काय विषय नाही, आपण बघूया काहीतरी असते. बरं चला, तर नियोजन काय ना, आता आपण हे करणार आहे, काय म्हणते ती, तर सर्व्हिसिंगला पण गाडी न्यायची. इंजिन लाईट लागली, आता टेन्शन आलं आहे मला. आत्ता जस्ट नाव बघितली, गाडी एकदा बंद करून पुन्हा चालू करतो, बघतो काय विषय होतोय, काय झाले. इंजिन लाईट कशामुळे लागली काही कळना, काय काय डोक्याला ताप, टेन्शन आता आलं आहे. सर्व्हिसिंग आहे गाडीचं, 3 तारखेला बुकिंग केलं आहे. अजून तरी 4-5 दिवस आहेत सर्व्हिसिंगसाठी. बघूया काय होते. पिकअप तरी घेतली गाडी, प्रॉब्लेम असा काय मोठा नसावा. बंद करून चालू केली तर होईल चालू. बघूया एकदा ट्रायल मारूया. लाईट जाते कसं काय होते. बहुतेक AC लावल्यावरच लाईट लागली आहे, गेली लाईट. ओके, टेन्शन काय नसते. कुठेतरी काहीतरी सेन्सरचं काम असते. सेन्सर काहीतरी थोडाफार स्पार्क बी कुठं झाला लोडमुळं गाडीवर, टायरमुळे जरा वाईज होतोय प्रॉब्लेम, बाकी काय विषय नाही. तर चला, आजचा व्हिडिओ आपला एवढाच, आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया ऊसाची कंडिशन काय होती किंवा टोमॅटोची तोड्याची बघूया. तोडा कसा काय कधी करायचा, रेट तर काय सगळे खालीच आहेत चालल्यात. म्हणजे 200, 250, 300, हार्डली 350 रेट भेटतोय चांगल्या मालाला. आपली आता बाग आली संपत, त्यामुळे विषय काय होणार आहे, बाग संपत आल्यामुळे शायनिंग नाही फळाला आपल्या. आणि काय शायनिंगला औषध मारून म्हणजे खर्च करून तरी काय फायदा वाटत नाही मला. तर बघूया, म्हणजे प्रॉफिट राहत असेल, म्हणजे आपली बाग खर्चात ना तर नील झाली आहे, खर्च सगळा निघाला, त्यामुळे आपल्याला टेन्शन नाही. मध्ये आपल्याला 700, 550, 500, 450 पण गावला रेट, आणि 700-800 रुपये पण रेट गावला, त्यामुळे आपल्याला काही एवढं टेन्शन नाही. आता बघूया की बाबा चांगले पैसे होतात पुढे का नाही होत, एवढं टेन्शन नाही. कारण की सगळ्यांच्या बागा ओढून आल्यामुळे मार्केटमध्ये माल एवढा रिटून यायला लागला की काय बोलायला नको. शेतीत कसं आहे माहिती आहे का, टेन्शन लय आहे हो. टेन्शन म्हणजे मला रेट तर लय टेन्शन आहे. आणि तरी पण बघू आपण पुढं काय झालं तर कमी जास्त, आणि मग त्याच्या ह्याच्यावर ठरवूया बाग ठेवायची का काय. आणि त्यात पण आपण मग सगळे नवीन नवीन प्रयोग करणार आहे. आणि चला मग दाखवतोच तुम्हाला पुढच्या व्हिडिओत आपलं रेग्युलरचं. तर धन्यवाद.